महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कैलासवासी र वा दिघे वाचनालय त्वरित सुरू करण्यासाठी खोपोली बाराखडी व कोमसापचे नगरपरिषदेला निवेदन। खोपोली कैलासवासी र वा दिघे वाचनालय पुन्हा सुरू करण्यासाठी खोपोली बाराखडी व कोमसापने खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन दिले। खोपोली नगरपरिषद मार्फत कैलासवासी र वा दिघे वाचनालय हे रसिक प्रेक्षकांच्या विविध पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानात गेली कित्येक वर्षे भर घालीत आहे, परंतु दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री अचानक वाचनालयास आग लागली। अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आल्यावर यातील काही पुस्तके व इलेक्ट्रॉनिक वायरिंग व लॅपटॉप संपूर्ण बाद झाले होते। त्यामुळे लायब्ररीमध्ये नित्यनेमाने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांची होणारी कुचंबना लक्षात घेऊन खोपोली बाराखडी व कोमसापच्या माध्यमातून खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी निवेदन देण्यात आले व हे वाचनालय बंद असल्यामुळे जनतेची होणारी गैरसोय लक्षात आणून दिली असता मुख्याधिकारी यांनी त्वरित या संदर्भात कार्यरत असणाऱ्या अधिकारी वर्गाला लवकरात लवकर वाचनालय सुरू करण्याकरिता सूचना दिल्या। तसेच अधिकाधिक मराठी व इतर भाषिकांची वर्तमानपत्र ठेवून रसिकांचे वाचनासंदर्भात असलेल्या तक्रारीचे निवारण व्हावे यासाठीच्या सूचना जाणून घेतल्या। यावेळी खोपोली शहरातील विविध ठिकाणी असणारे पाणी लिकेज, रस्त्यावरील वाढलेली झाडी तसेच अन्य बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली। मुख्याधिकारी यांनी सविस्तरपणे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिल्याने कोमसाप व खोपोली बाराखडीचे पदाधिकारी यांनी नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी यांचे आभार मानले आहेत। यावेळी कोमसापचे कार्याध्यक्ष व खोपोली बाराखडीचे उपाध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, कोषाध्यक्ष वामनराव दिघे, सल्लागार नितीन भावे, रायगड जिल्हा बाल विभाग प्रमुख प्रकाश राजोपाध्ये, माजी मुख्याध्यापक सूर्यकांत सरोदे, अनिरुद्ध दातार यासोबत खोपोली बाराखडीचे अध्यक्ष दिनकर भुजबळ, उपाध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, सचिव डॉक्टर शेखर जांभळे, संघटक संजय करंजकर, महिला संघटक सुरेखा खेडकर, जनसंपर्क प्रमुख मोहन केदार, दिवेश राठोड, विकास खुरपडे, प्रशांत वाघ, प्रमोद कासार, किशोर साळुंके, महेश काजळे उपस्थित होते। आज बाराखडी खोपोली याचे प्रतिनिधी सर्व येऊन मला भेटले आणि खोपोली शहरामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदपासून त्यांचे काय काय अपेक्षा आहेत। आपलं रवा दिघे नावाचं एक वाचनालय, सुसज्ज वाचनालय चालू असतं, त्यामधल्या काय काय अडचणी आहेत त्यांनी माझ्यासमोर सर्व मांडल्या। मी त्यांना ग्वाही दिली आहे की ती शॉर्टेस्ट पिरियडमध्ये, कमीत कमी वेळामध्ये त्यांचे सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व करेल। त्यानंतर रवा दिघेचं जे काही कामकाज आहे ते पूर्ववत पुन्हा एकदा होईल, प्लस त्यांचं न्यूजपेपर अवेलेबल करून देण्यासंदर्भात पण मागणी होती, ते पण मी तात्काळ ती सुविधा उपलब्ध करून देईन। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.